एव्हरीवन, वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत जलसंपदा भरती 2025। त्यामध्ये आपला सिलेबस काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। WRD भरतीबद्दल आपण अभ्यासक्रम बघणार आहोत। तसं अकॅडमीमध्ये नागपूर महानगरपालिका भरती 2025 ची जाहिरात आलेली आहे। त्यासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि आपल्या सिव्हिल इंजिनिअरचे 2 अशी पदे आहेत, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। आपल्याकडे बॅच 3000 रुपये मध्ये बॅच आहे, 1 इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे। तुम्ही बॅच 1 इयर पर्यंत कधी पण बघू शकता। बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर, टेस्ट आणि ईबुक मोफत स्वरूपामध्ये असणार आहे। जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी टेस्ट आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड सुविधा आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतो। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे बॅच अवेलेबल आहेत। तसंच अकॅडमीमध्ये एएनएम जेएनएम ची ऑफलाईन बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे। 100% गॅरंटी आहे सिलेक्शनची। तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन करून बॅच जॉईन करा। अकॅडमीचा नंबर आहे 8010457760। यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता। आपल्याला आपला जो WRD चा सिलेबस आहे, आपल्याला WRD मध्ये आता जी वॅकन्सी येणार आहे त्याची 890 अशी आपली जागा असणार आहे। ही आपली पोस्ट असणार आहे, सॉरी वॅकन्सी असणार आहे WRD ची। वॅकन्सी नियर बाय आपल्याला 900 अशी वॅकन्सी आपल्याला येणार आहे। तसंच त्यासाठी आपला सिलेबस काय असू शकते, तर आपण आपला सिलेबस आम्ही सिलेबस काढलेला आहे तुमच्यासाठी की आपला सिलेबस काय असू शकते। आपला सिलेबस राहणार आहे मराठी, इंग्लिश, जीएस आणि जीएस जीके, जीएस जीके आणि रिझनिंग। हे आपला हे आपला नॉन टेक असणार आहे। नॉन टेक फॉर WRD आणि आपला टेक्निकल असणार आहे। ठीक आहे, तसं तुम्हाला आता मी सांगते बघा। आपल्याला इंग्लिश मध्ये आपल्याला काय काय असणार आहे, सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड, देन कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्सेस, जे यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आहेत ते पण आपल्याला यामध्ये असणार आहे। त्याचे मीनिंग्स, कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफ पॅसेज, आपल्याला मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये पॅसेज असते, ते हे आपल्याला हे पॅसेज तुम्ही म्हणजे व्यवस्थित सॉल्व्ह करा, याचे मार्क्स तुम्हाला गेले नाही पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स, कॉमननेस, अँटोनिम्स वगैरे हे सगळ्याला आपल्याला इंग्लिश मध्ये असणार आहे। त्यानंतर मराठीचे आपल्याला सामान्य विरुद्धार्थी शब्द, जे सामान्य आणि विरुद्धार्थी शब्द असतात ते, तसे सर्वसाधारण शब्दसंग्रह सुद्धा आपल्याला असणार आहे। वाक्यरचना काय राहते ते असणार आहे। व्याकरण, मनी व वाक्यप्रचार, सुद्धा आपल्याला असणार आहे। त्याचा अर्थ काय असतो, त्याचा उपयोग, तसेच उतारावरील प्रश्न, यामध्ये पण आपल्याला उतारा असणार आहे मराठीमध्ये पण। आपल्याला पण उतारामध्ये आपल्याला पूर्ण उत्तर सॉल्व्ह करून याच्यामध्ये आउट ऑफ घ्यायची आहे, कारण की हे आपले मार्क्स गेले नाही पाहिजे। तुम्ही यामध्ये आतापासून स्टार्ट करा। अँटोनिम्स, सिनोनिम्स, समानार्थी, विरुद्धार्थी हे रोज तुम्ही रीड करत गेले तर तुमचे यामध्ये तुम्हाला म्हणजे चुका नाही होणार। तसंच जनरल नॉलेज मध्ये आपल्याला जनरल नॉलेज, चालू घडामोडी, जागतिक तसे भारतातील आपल्याला चालू घडामोडी रीड करायचे आहेत। इतिहास, विशेष महाराष्ट्राच्या आणि भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, पॉलिटी, इकॉनॉमी, हे सगळे हिस्ट्री, आपल्याला हे सगळे आपल्याला जीएस जीके मध्ये असणार आहेत। देन आपला लॉजिकल रिझनिंग टेस्ट, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी। ओके, आपल्याला रिझनिंग टेस्ट म्हणजे आपल्याला काय म्हणते, लॉजिकल एबिलिटी मध्ये रिझनिंग टेस्ट आपली हे पण होणार आहे।
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा लेवलचं आपल्याला ऑलरेडी इथं मेन्शन आहे की आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा लेवलचा जो सिलेबस आहे तो आपल्याला WRD मध्ये असणार आहे. त्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल हा सब्जेक्ट, ठीक आहे, मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, देन थेअरी ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल अनालिसिस अँड स्टील स्ट्रक्चर, तसंच कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याला असणार आहे. RCC डिझाइन ऑफ रेन्फोर्समेंट कॉन्क्रीट, देन प्रिस्टेड कॉन्क्रीट, कंस्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट CPM and PERT, सर्वेइंग, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, इरिगेशन इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक्स अँड फ्लुइड मेकॅनिक्स, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, तसंच ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग, डॉक्स, हार्बर, एअरपोर्ट, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हे आपलं सिलेबस असणार आहे WRD च्या. तुम्हाला हा सिलेबस मिळालेला आहे. तुम्ही आता सिलेबस लक्षात ठेवून अभ्यास स्टार्ट करा. लवकरच WRD ची जाहिरात येणार आहे. WRD हे आपल्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वॅकन्सीज येणार आहेत. तुम्ही त्यासाठी आतापासून प्रिपरेशन चालू करा, कारण की तुम्ही आतापासून प्रिपरेशन चालू केली तेव्हा तुमचा सिलेबस कव्हर होणार. कारण जाहिरात आल्यावर 2 महिन्यातच लगेच तुमची एक्झाम होणार आहे, तर तुम्हाला त्यावेळेस प्रिपरेशन करायला पूर्ण वेळ भेटणार नाही. म्हणून तुम्ही आतापासून स्टार्ट केला पाहिजे प्रिपरेशन. तसंच अकॅडमीमध्ये नागपूर महानगरपालिका ची आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यासाठी आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे 2 अशी पदे आहेत, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे. आणि 3000 रुपीज फीस आहे. 1 इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8010457760 यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तर अकॅडमीमध्ये ANM ची ऑफलाईन बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्या आणि बॅच लवकरात लवकर जॉईन करा. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.